हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहे हिवाळा स्पेशल. तर कोण मेथीचे लाडू खाते, कोण डिंकाचे लाडू खातेत, कोण शेंगाचे लाडू खातेत. तर आमच्या मराठवाड्यामध्ये हे जास्त प्रत्येकाच्याच घरी होईल असं आहे हे. तर पाकातला डिंक खातात. तर हे 1 वाटी डिंक आहे आणि मापानं पाव किलो डिंक आहे. तर एकदम असा बारीक मी फोडून घेतलेला आहे, बघू शकताय. तर फोडल्यामुळे आपल्याला लगेच तळल्या जाते. तर मी बारीक फोडून घेतलेलं आहे. आणि उन्हात 2 दिवस वाळून घेतलेले आहे डिंक. तर आता इकडं कडकडीत तेल गरम केलेलं आहे. तर छोटासा खडा मी अगोदर टाकून बघते. तर लगेच आपला डिंक फुलला. तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. तर आता मी तेल पण असं चांगलं तापलेलं आहे कडक एकदम. तर पूर्ण थोडं थोडं करून आता मी डिंक हे तळून घेते. तर एकदम असं कडक तेल तापून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर तळून घ्यायचं. तर व्यवस्थित फुलल्या जाते. बघू शकता आता डिंक छान असा व्यवस्थित फुललेला आहे. तर आता याच पद्धतीने पूर्ण मी डिंक तळून घेते. तर आपल्याला पाक डिंक करायचा आहे. तर आमच्या मराठवाड्यामध्ये भरपूर सारा असा डिंक मिळतोय ताजा ताजा असं. तर मी 1-2 किलो डिंक आणलेला आहे. तर आता मी इकडं पाक बनवून घेते. तर 1 वाटी साखर आहे. तर आता 1 वाटी पाणी घालायचं आहे. आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे, जसं आपण गुलाबजामला बनवतो तसं. तर मिडियम गॅसवर आता पाक बनवून घेते. कसं आहे, हे रोज एक जर अनुशापोटी 1 चमच डिंक रोज खाल्ला तर अंगदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी पूर्ण नाहीशी होते. तर आता पाक झालेला आहे. तर असं तार तुटतायत बघू शकताय. असं जर समजत नसेल तर आपण असं बोटानं असं करून बघायचं आहे. असं चिटकायला लागलं की आपला पाक आता तयार आहे. पाक तयार झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. तर बघू शकता गॅस बंद केला आणि गरम गरम पाकामध्ये डिंक सोडायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता. गरम पाकामध्येच तर पूर्ण असं मी डिंक याच्यामध्ये टाकून घेते आणि टाकून घेतल्याच्या नंतर तासभर आता आपल्याला याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. अर्धा चमच सुंठ आणि काळी मिरी पावडर टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून आता 1 तासभर आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे. तर भिजत ठेवल्यामुळे डिंक पाकाला असं शोषून घेते. तर खायला पण खूप छान लागते हे. तर आता हे 1 तास झालेलं आहे आणि तासभरात बघू शकताय पूर्ण असं डिंक पाकाला शोषून घेतलेलं आहे पूर्ण. तर थंड झाल्याच्या नंतर असं एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि भरून ठेवल्याच्या नंतर सकाळी न विसरता रोज 1 चमच खायचा आहे. तर खूप टेस्टी पण लागते आणि आरोग्यासाठी चांगलं पण आहे हे. खूप आपले हाडासाठी तर अतिउत्तम. तुम्ही पण नक्की ट्राय करा, करून बघा. कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी नाहीशी होते. आता ही माझी 1 आठवड्याची भरणी आहे. 1 आठवडा झाला की पूर्ण पुढच्या आठवड्यामध्ये असं करून ठेवायचं आणि आठवड्यापुरतंच करायचं आहे, जास्त न करून ठेवता. 1 आठवडाभर जाईल असं आणि पुढच्या आठवड्यामध्ये आणि दुसरं बनवायचं आहे. तर 1 महिनाभर सलग असं करून खायचं. तर तुमचं पूर्ण दुखणं नाहीशी होणार हे खाल्ल्याने. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.